नमस्कार नमस्कार नमस्कार. जाऊ तिथं खाऊ मैत्राव चॅनलवरती मी सूरज माने पाटील तुमचं स्वागत करतोय. सांगली जिल्ह्यातलं आपलं हे गाव सगळ्यांना माहित आहे. सांगली जिल्ह्यात तासगाव तालुका विसापूर आपलं गाव आहे. तासगाव आपलं कसं येणं जाणं असते. बऱ्याच जणांचं म्हणणं होतं लई दिवसापासून तासगावात व्हिडिओ केला नाही आणि तासगावमध्ये आम्हाला हॉटेल सांग जेवण्यासाठी. बऱ्यापैकी हॉटेल आपण ट्राय केले आहेत. त्यातली चांगली चांगली हॉटेल आपण तुम्हाला दाखवलेले आहेत. एक नवीन हॉटेल झाले द रेवाज किचन तासगावमध्ये. पहिलं लोकेशन सांगतो तुम्हाला. तासगावमध्ये विटा नाक्यातनं चिंचणी रोडला जो रोड गेलाय प्राजक्त हॉस्पिटलच्या बाजूला द रेवाज किचन म्हणून एक नवीन हॉटेल झालेला आहे. हॉटेल जबरदस्त दिसते, बाहेरनं दिसते, आतनुसार जोरात आहे आणि रिस्पॉन्स पण चांगला पॉझिटिव्ह होता. म्हटलं आज इकडे जेवायला येऊया. आज इथलं बघूया आपण काय काय स्पेशल आहे, काय डिश मिळते, नवीन काय आहे का. चला तर बघूया आपण द रेवाज किचन. रेवाज किचनचं जर अँबियन्स बघितलं तर तासगावमध्ये काहीतरी नवीन आहे आणि दिसायला पण भारी केले जोरात. अँबियन्स तुम्ही बघू शकता, एकदम कडक विषय केलाय बघा. फॅमिलीसाठी फाईन डायनिंग रेस्टॉरंट त्यांनी म्हणलेलंच आहे. फॅमिलीसाठी एक नंबर विषय. जबरदस्त वाटलं. किचन मध्ये जाऊ आपण. रेवाज किचनला आपण आलोय आणि आपण यांची स्पेशल एक डिश आहे मटन लाल मांस. त्याची आपण रेसिपी बघणार आहे. सुरुवात केलेली आहे. पॅन मध्ये तेल टाकलेलं आहे, ऑइल है, हा, हल्का गार्लिक, लसूण टाकलंय, चॉप केलेलं लसूण तेलामध्ये थोडस. हाँ, मटन लाल मांस पहिल्यांदा काय तर मी वेगळं बघायला लागले. जिरा टाकलेलं थोडं. नाव काय तर युनिक आहे. डिश त्या मापाचे का बघूया आपण. हरी मिर्च, हे कोणती मिरची, कोणती आहे, बेडगी. हाँ बेडगी आहे ना. हाँ, बेडगी मिरचीचा तडका दिलेला आहे बघा. मस्त पैकी जिंजर मिरची. गार्लिक का पेस्ट, हे जिंजर का पेस्ट, हाँ, आल्याची पेस्ट टाकलेली आहे. जाळ काढायची अपेक्षा होती पण काय जाळ काय निघालेला नाही. हल्का कर्ड, हे दही. मटन लाल मांसची रेसिपी बघती जाळ निघाला. मटन लाल मांस आहे. अभी या आएगा रेसिपीचं नाव. देगी मिर्च, हे काय आहे? देगी मिर्च, कलर देगी वाला मिरची. हाँ, ओके. मिरची पावडर, देगी मिरची. पाणी गेले थोडस. हल्का येलो ग्रेवी, येलो ग्रेव्ही. कांदा ग्रेव्ही राहते ना. हाँ, कांदा ग्रेव्ही टाकलेली आहे बघा. ज्याला कोणाला कांद्याची ग्रेव्हीची रेसिपी बघायची असेल तर वरती तुम्हाला इथं आय बटन वरती कांदा ग्रेव्ही आपण लय मेहनत घेऊन तयार केली आहे. लय मेहनत घेऊन त्याची रेसिपी फुल तिथं जाऊन बघू शकता. आता याच्यामध्ये टाकलेलं आहे बटर, थोडीशी कोथिंबीर टाकलेले, हाँ, थोडस मीठ, कांदा लहसुन मसाला, कांदा लसूण चटणी आपली जी घरात आपण वापरतो ती कांदा लसूण चटणी. हल्का हल्दी पाउडर, हे हळद. आणि कलर बघू शकता कसला भारी आलाय. मिरची टाकली, बेडगी मिरची टाकली, देगी मिरची टाकली. ये थोड़ा सा स्टोव दे जरा, थोडंसं पाणी. ये मटन का स्टॉक है। मटणाचा स्टॉक, हाँ, आळणी रस्सा आपण जे म्हणतो काढलेला आहे. अब हम इस पे डालेंगे मटन, मटन. आता आला मेन विषय मटन. ये हाफ हांडी बनेगी फुल, हाफ बनेगी. हाँ, 9 पीस जाता है। ओके, 9 पीस. 1 2 3 4 5 6 7 8 9, 9.5 पीस आहे ती. अरे नहीं वो छोटा है, चलता है। हाफ हांडीची क्वांटिटी आहे. हाफ हांडी का क्वांटिटी है, 9 पीस। मटन लाल मांस. ये मिर्ची रहती है उसमें, ये इसलिए नाम दिया है उसको. नहीं नहीं, ये कश्मीरी डिश है। हाँ. और ये हल्का स्वीट भी रहता है, हल्का खट्टा रहता है। अच्छा. खट्टा रहता है। फ्राय झाल्यानंतर आपण डिश बघूया. तयार झाली आपली डिश. अभी इसमें देर लगी या तो हो गया बस तयार? हो गया। हो गया. हल्का थोड़ा धीरे मारे, थोडस तूप जाते बघा दणक्यात. तूप टाकलेला आहे. हो गया है डिश अपना. हाँ, फ्लेम वाढवलेले आहे. मस्त पैकी भाजले. सुशांत नाव आहे माझं. विसापूरमधून आलतो. मग तासगावमध्ये एक चांगलं हॉटेल आम्हाला हवं होतं. आम्ही बघत बघत आलो. तर बाहेरच्या ॲम्बियन्समुळं आम्ही इथं हॉटेलमध्ये एंट्री घेतली. आत आलो आम्ही. ॲम्बियन्स बघून आम्ही वांड ॲम्बियन्स झालं, चांगलं ॲम्बियन्स होतं. आम्ही फॅमिलीसोबत आलतो. व्हेज थाली घेतली आणि नॉनव्हेज थाली घेतली आहे. भाज्या व्हेज थालीच्या एक नंबर क्वालिटी आहे, ते काय प्रॉब्लेम नाही. परत नॉनव्हेज पण घेतलं आम्ही. एक धनगरी एक घेतले आणि एक मालवणी घेतले. काहीचा प्रॉब्लेम नाही. टेस्ट एक नंबर आहे. मस्त कडकमध्ये तिखट वगैरे आहे, जसं पाहिजे आपल्याला तासगावकरला. एक नंबर टेस्ट आहे. जेवण टेस्टी आहे, काही प्रॉब्लेम नाही. तासगावमध्ये रेवाज किचन मध्ये आलतो जेवायला. जेवण एक नंबरच आहे, फर्स्ट क्लास. रेवाज किचनला आपण ॲम्बियन्स बघितलं. ॲम्बियन्स टॉपचा आहेच, पण
थाळीची टेस्ट आणि इथलं जे स्पेशल आहे आपण त्याची रेसिपी बघितली, त्याची टेस्ट कशी आपण बघूया. सुरुवातीला आपण थाळी घेतली आहे झणझणीत चिकन थाळी. त्याच्यामध्ये व्हीट रोटी येते, मला जे सगळ्यात भारी वाटलं मैद्याची नाही व्हीट रोटी येते, एक नंबर विषय. त्याच्यामध्ये राईस येते, हे खरडा चिकन येते, पांढरा रस्सा, तांबडा रस्सा आणि झणझणीत चिकन, एवढं सगळं येते. 230 रुपयाची किंमत राहणार आहे. आणि स्टार्टरमध्ये आपण घेतलंय पण चिकन पहाडी कबाब आणि त्यानंतर ही आपण मटन लाल भातची रेसिपी बघितली. दिसायला एकदम जबरदस्त दिसायला आले बघा. त्याच्यावरती कट वगैरे आलेला भारी ग्रेव्ही टाईप, ह्याच्याबरोबर हे भारी कॉम्बिनेशन लागतं. पाठीमागं आपण एकदा रोगन जोश ट्राय केलं, त्याच्याबरोबर एक नंबर लागत कॉम्बिनेशन, हे सुद्धा भारी लागत असणार. सुरुवात आपण रश्श्यापासून करूया. सुरुवात आपण स्टार्टरपासून करूया. पहिला हे चिकन पहाडी कबाब हिरवं असं येते बा. वा, स्मोकी फ्लेवर जसं यायला पाहिजे तसा आलाय. कॉम्बिनेशन जसं व्हायला पाहिजे मसाला तसं एकदम परफेक्ट झालेला. त्यानंतर आपण थाळीची जी आहे, थाळीची आपण काय काय ते आपण दाखवलेलं सांगितलेलं आहे तुम्हाला. आणि एकदा सांगतो, व्हीट रोटी, राईस, खरडा चिकन, पांढरा रस्सा, तांबडा रस्सा आणि झणझणीत चिकन. सुरुवातीला आपण सुरुवात करूया तांबडा रस्स्यापासून. असा तांबडा रस्सा येतोय, हा 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 हा. घरगुती चटणीचा जो झणझणीतपणा आहे ना ते ह्याला आलेला आहे. घरगुती टेस्ट नाही, मसालेदार टेस्ट आहे, पण भारी लागतं. पळूया आपण पांढऱ्याकडे. वा 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 वा. परवा दिवशी कोल्हापूरला जाऊन आलो, असं तिथं पांढरा मिळते, त्या टाईप पांढरा इथे मिळते. पांढरा रस्सा बेस्ट. खरडा चिकन येते थाळीला, असं येते बघा. झणझणीत चिकन, नाव झणझणीत आहे, टेस्ट झणझणीत आहे का बघा. ही घेतली व्हीट रोटी, मऊ मऊ पीस उचलला, थोडस ग्रेव्ही टाईप येते बघा. वांड विषय बेस्ट. त्या हॉटेलमध्ये आता तर हे ट्राय करा, बेस्ट एकदम. मटन लाल मांस डिस्ट्रीब्युशन करून घेतो. परत कसं आहे, रसवंत रागाले तर हे असे ग्रेव्ही टाईपमध्ये, आणि आता असं लाल मांस मटन आहे बघा, एकदम भारी दिसायला जोरात स्पाइसमध्ये बघा असं येते. घेऊया आपण वाटेत आणि थोडीशी यातली ग्रेव्ही, हे बी ट्राय करून बघा. व्हीट रोटीचं कॉम्बिनेशन ह्याच्याबरोबर जबरदस्त लागतं. घेतला मटनचा पीस, ही ग्रेव्ही सर बुडवून घेतलं की रोगनच्या सारखं नाही, पण टेस्ट बेस्ट, विषयच नाही. मला तांबडा पांढरा सुद्धा भारी वाटला, त्यामुळे ट्राय करा, काय हरकत नाही. रेवाज किचनला जेवलो आपण, थाळी घेतलेली झणझणीत चिकन थाळी मला बेस्ट वाटली. तांबडा पांढरा सुद्धा बेस्ट होता. तासगावकरांना किंवा तासगावकरांच्या आजूबाजूच्या पंचकृषीत ट्राय करायला काय हरकत नाही. बऱ्यापैकी हॉटेलला खाऊन खाऊन लोक कंटाळलेत. एक नवीन हॉटेल ट्राय करा, आणि पूर्णपणे फॅमिली रेस्टॉरंट आहे, त्यामुळे तुम्ही फॅमिली घेऊन सुद्धा तुम्ही इथे येऊ शकताय, एकदा ट्राय करू शकताय, काही विषय नाही. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपलं मराठी नाव आहे जाऊ तिथे खाऊ मजेत राहा. इंस्टाग्रामला सुद्धा आपलं पेज आहे, तिथे सुद्धा फॉलो करा. चला तर भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये.